सिनेमात सगळ्यात आधी काय तर सिनेमा कसा आहे मला तरी हा एक ऑनेस्ट अटेम्प्ट वाटला. हिरोने तर काय ऍक्टिंग केली एकदम कडक इन अ गुड वे. मला वाटतं त्यांनी त्यांच्या करिअर मधला बेस्ट परफॉर्मन्स दिलाय. तू असं का म्हणतोयस, तुला असं का वाटलं? कारण जेव्हा एखादी नवीन बोलीभाषा बोलली जाते किंवा ऍक्टिंग केली जाते तेव्हा इमोशनल सीन्समध्ये किंवा राग आल्यावर काही काही सिच्युएशन्समध्ये तो लहेजा निघून जातो आणि लोक रेग्युलर बोलतात. पण तसं न होता त्यांनी प्रत्येक ठिकाणी खूप छान काम केलंय. फक्त रॉ आणि रस्टिक रोल केला म्हणजे चांगली ऍक्टिंग केली असं नसतं, पण इथे कुठे ओव्हर ऍक्शन केल्यासारखं अजिबात वाटलं नाही. जेवढं गरजेचं होतं तेवढंच केलंय. एकदम सटल वाटलं. तुम्हाला काय वाटलं? नाही रे, आम्हाला तसं काही वाटलं नाही. अय्यागारू टाइप वाटलं का? रिलायन्स फेल झाला असं वाटतंय का? मला तर हे रिलायन्स एक सक्सेसच वाटलं. कारण खूप दिवसानंतर एका मोठ्या सक्सेस सारखं सेलिब्रेशन होतंय आणि आजकाल सगळे तसं करतायत. बरं, हे सगळं बाजूला ठेवून आता आपण मूळ विषयाकडे वळूया. कॅरेक्टर्सना सुद्धा खूप स्कोप दिलाय. फक्त मोठे साहेब अशा टाईपमध्ये न ठेवता आता फॅमिली खूप मोठी झाली आहे. ओके, हे कसं आहे की विलन आहेत, त्यांचा एक मोटिव्ह आहे आणि काही कॅरेक्टर्स आहेत. प्रत्येकाला स्वतःची एक मोटिव्ह स्टोरीज दिली आहे. उदाहरणार्थ शिवाजी सरांचा रोल मला खूप आवडलाय. त्यांचं कॅरेक्टर एका चांगल्या झोनमध्ये नेलंय असं वाटलं. त्यांचा मोटिव्ह खूप क्लिअर आहे. त्या मोटिव्हसाठी काय करायला हवं आणि काय नाही हे सगळं मध्यंतरी ते थोडे टाइपकास्ट होत असल्यासारखं वाटत होतं. पण या सिनेमात त्यांनी खूप छान काम केलंय. आणि अजून काय आहे सिनेमातले काही सेट पीसेस सुद्धा चांगले आहेत. म्हणजे ते दसरा इतके ग्रेट नाही, तेच सांगतोय. दसऱ्यामध्ये सेट पीसेस वगैरे थोडे जास्त चांगले होते. पण म्युझिक छान आहे, स्टोरीमध्ये थोडा प्रॉब्लेम आहे, बाकी सगळं चांगलं आहे. म्हणूनच मला तो सिनेमा खूप आवडतो. पण या सिनेमात प्रॉब्लेम काय आहे की म्युझिक एवढं काही खास नाहीये आणि मेन म्हणजे विलन्स. आता एक प्रॉपर एक्झाम्पल देतो. पुन्हा रंगस्थलमचंच एक्झाम्पल देईन कारण हा सिनेमा रंगस्थलम आणि दसऱ्याच्या खूप जवळ जाणारा आहे. रंगस्थलममध्ये आपलं पूर्ण लक्ष जगपती बाबूंच्या पात्रावर आणि त्यांच्या खलनायकीवर असतं. पण जो मेन सरप्राईज एलिमेंट असतो, मी इथे स्पॉइलर देणार नाहीये, पण जर तुम्ही अजूनही रंगस्थलम पाहिला नसेल तर तो सरप्राईज एलिमेंट तुम्हाला खरंच थक्क करेल की अरे, असा विचारच नव्हता केला. तर तोच सेम कन्सेप्ट थोडाफार दसऱ्यामध्ये सुद्धा आहे. दसऱ्यामध्ये रिझनिंग थोडं इकडे तिकडे फिरवून बदललंय. पण या सिनेमात दसराशी खूप साम्य आहे. यापेक्षा जास्त काही बोललो तर तो स्पॉइलर ठरेल. दसराशी खूप जास्त सिमिलॅरिटीज आहेत. त्याच वेळी जो मेन विलन आहे त्याला एक चांगलं मोटिव्ह दिलंय. पण आपलं लक्ष भरकटवण्यासाठी ज्यांना विलन म्हणून दाखवलंय ते मात्र एकदमच फालतू वाटतात. म्हणजे याने त्याला एकदा मारलं होतं, त्याने याचा एकदा अपमान केला होता, बस एवढंच. आणि आपल्याला असं वाटायला हवं की त्यानेच हे सगळं केलंय असं ते दाखवतात. पण त्यांची कॅरेक्टर्स तितकी स्ट्रॉंग लिहिलेली नाहीत. जर ती स्ट्रॉंग असती आणि आपल्याला त्यात इन्व्हॉल्व करून मग ट्विस्ट दाखवला असता तर ते नक्कीच जास्त चांगलं वाटलं असतं. आणि लोक असं म्हणतात ना की तो मॅजिक एकदाच होतो. रंगस्थलमध्ये आपण ते आधीच पाहिले, त्यामुळेच कदाचित यातही तसंच वाटलं असतं. रंगस्थलम महाराजा खूप कमी सिनेमात असं वाटतं की अरे वा, या सिनेमात मात्र शेवटी काही गोष्टी जमल्या आणि काही नाही. सगळं जमलं असतं तर सिनेमा आवडला असता आणि काहीच जमलं नसतं तर तुम्ही त्याला फालतू म्हटलं असतं. आणि जर माझ्यासारखं अर्धवट वाटलं तर असेच राहाल. आणि एक गोष्ट सांगायची विसरलो. हिरोच्या मित्राची भूमिका एका कन्नड ऍक्टरने केली आहे. त्यांनी त्यांच्या वाट्याला आलेल्या स्कोपमध्ये खूप छान काम केलंय. पण एक गोष्ट सांगायची आहे, पण सांगितली तर स्पॉइलर होईल. बरं राहू दे. नाही, मी सांगतोच. नाहीतर मला चैन पडणार नाही. स्पॉइलर न देता सांगतो. एक कॅरेक्टर घ्या, आपण त्याला एक्स म्हणू. त्या कॅरेक्टरला पाहताच असं वाटतं की याच्यासारखा चांगला माणूस नाही. प्रकाश राज यांचा तो कोणता सिनेमा होता, मी नाव विसरलो. त्यात असतात ना सगळे चांगले आहेत, अगदी तसंच काहीसं. हे काय आहे असं वाटतं. एक ऍक्टर तर पाहताच वाटतो की काय खतरनाक विलन आहे, अगदी सिरियल मधल्या विलन सारखा. काही फिमेल कॅरेक्टरसाठी एक म्युझिक वाजवून एक विचित्र स्माइल देऊन झूम इन झूम आउट करतात ना, तसंच काहीसं. तेच विलन आहेत हे सांगण्यासाठी अशी कॅरेक्टर्स असतात. पण अरे, तुम्ही आधीच सांगून कसं चालेल असं वाटतं. या सिनेमातही एक कॅरेक्टर तसंच आहे, जरी परफॉर्मन्स चांगला असला तरी. ती वाईब मुद्दाम तयार केली की तो बाय प्रॉडक्ट आहे माहित नाही, पण मला ते वर्कआउट झालं असं वाटलं नाही. पुढचा मुद्दा इमोशनचा. सिनेमात काही इमोशन्स आहेत. जर टाइमलाईन पाहिली तर सिनेमॅटिक दृष्टीने ती साधारण 1 महिन्याची आहे. एका महिन्यात हिरो हिरोईनला पाहतो, प्रेमात पडतो आणि लग्न करतो. आणि त्यानंतर एका महिन्यातच ती प्रेग्नंट वगैरे होते. हे सगळं खूप फास्ट घडतं. आता तुम्ही म्हणाल की तुला काय करायचंय? तू काय डॉक्टर आहेस का? किंवा त्यांचे आई-वडील आहेस का? तसं नाहीये, तो विषय बाजूला ठेवूया. पण इमोशन म्हणजे त्या पात्रांमधलं प्रेम आपल्याला जाणवलं पाहिजे. ती मैत्री फील झाली पाहिजे. हिरो आणि त्याच्या मित्रांमधलं बॉन्डिंग आपल्याला दिसलं पाहिजे, जाणवलं पाहिजे. कारण पात्रांना काही झाल्यावर आपल्याला वाईट वाटायला हवं. जसं दसरा आणि रंगस्थलममध्ये झालं. याला स्पॉइलर समजू नका. ज्यांनी सिनेमाचा ट्रेलर पाहिलाय त्यांना माहीत असेल की नक्कीच कोणीतरी मरणार आहे. पण कोण ते मी सांगणार नाही. अशा सिनेमांमध्ये हे नॉर्मल असतं. पण मुद्दा असा आहे की जेव्हा ते घडतं तेव्हा आपल्याला दुःख झालं पाहिजे, एक इमोशन आलं पाहिजे. ते इथे मला थोडं कमी वाटलं. जर ते वर्क झालं असतं तर तुम्हाला सिनेमा नक्कीच आवडला असता. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे या सिनेमातली गाणी. किती गाणी आहेत? 5-6 गाणी तरी असतील. जेव्हा आपण पाहतो हिरो हिरोईनला पाहिल्यावर एक गाणं, प्रेमासाठी एक गाणं, लग्नासाठी एक गाणं, मुलासाठी एक गाणं, परत ॲक्शन एपिसोडसाठी एक गाणं. सर, एवढी गाणी कशासाठी? त्यातली काही गाणी खूप कष्टाने बनवली आहेत. एवढी मेहनत घेऊन डान्स सॉन्ग्स का बनवली? सिनेमा एका इमोशनवर चाललाय, त्यात ट्विस्ट्स आहेत, त्याला महाभारत म्हटलंय. मग हे सगळं कशाला?
असं वाटतं की मागे कोणाचा तरी हात आहे आणि तो हात असल्यावर दुसरं काहीतरी आठवतं. हे आपलं ते नाव आठवत नाही 1 मिनिट. नागवंशी सरांच्या सिनेमात अशा गोष्टी असतात. तो त्रिविक्रम सरांचा हात आहे की नागवंशी सरांचा माहीत नाही. पण काय होतं की जेव्हा दोघं-तिघं असं बोलत असतात, असं बोलत असताना मागे खिडकीपाशी जाऊन एक जण ऐकतो. त्या खिडकीतून याने जे ऐकलंय ते दुसरा कोणीतरी ऐकतो. तिसरा कोणीतरी त्याच वेळी खिडकीच्या आडून बघतो. अशात काय होतं की एक कॉम्प्लिकेटेड प्लॉट आहे. प्रत्येकाचे स्वतःचे मोटिव्हज आहे. ते कसं रिव्हील करायचं हा एक चांगला पॉइंट आहे. ते जितकं चांगलं लिहिलं जाईल, दाखवलं जाईल तितकं ते छान वाटेल. इथे कसं असतं की प्रत्येकाचं प्लॅनिंग आता समजा ए आणि बी काहीतरी प्लॅन करतायत. तर सी म्हणे खिडकीच्या बाजूला येऊन उभा राहतो. हे ए, बी, सी जे काही करतायत ते डी खांबाच्या मागे उभा राहून म्हणतो की या सगळ्याच्या मागे मीच आहे. आणि हे सगळं तो विलन कोणाला तरी सांगत असतो. कोणाला तरी बसवून तो सांगतो की हा माझा प्लॅन आहे. मी असंच मारलं त्याला. दुसऱ्या एका सीनमध्ये विलन जोरात ओरडतो की हे सगळं माझंच प्लॅनिंग होतं. तुम्ही सगळे या. मी एकट्यानेच मारलंय त्याला. अरे तू इतक्या स्मार्टपणे प्लॅन केलास की कोणाला तुझ्यावर संशय सुद्धा आला नसता. तू हुशार आहेस हे मी नाकारत नाहीये. पण तू 10 जणांना सांगतोयस की मीच मारलंय म्हणून. सो हे किती मूर्खपणाचं आहे. आणि हे रूमच्या बाहेर उभं राहून बोलणं, ऐकणं वगैरे मला अजिबात आवडलं नाही. रेकॉर्डिंग केलं, व्हिडिओ पाहिला. हे सगळं खूप सहजपणे कनेक्ट केलंय. काहीतरी साधं लिहून टाकूया असं वाटतंय. त्याने ऐकलं. आय डोंट लाइक इट. नाही असंच लिहावं लागेल, दुसरा ऑप्शन नाहीये असं वाटतंय का तुम्हाला? मला वाटतं हे थोडं अजून चांगलं दाखवता आलं असतं. बस इतकंच. सिनेमाबद्दल सांगायचं तर तो इकडे ना तिकडे असा अधांतरी आहे. मी या सिनेमाला नाकारू शकत नाही आणि आपलंसही करू शकत नाही. मी त्या गॅपमध्ये आहे. ॲव्हरेज आहे असंही म्हणता येणार नाही. तुम्हाला काय वाटलं? तुम्ही सिनेमा पाहिला का? सिनेमा एकदम हिट झालाय असं वाटतंय का? मी सध्या एका वेगळ्याच झोनमध्ये आहे. तर हा होता माझा लेनिनचा रिव्ह्यू. तुम्हाला काय वाटलं ते खाली कमेंट्समध्ये लिहा. पुन्हा भेटूया पुढच्या वेळी. थँक